भोकर येथे पिंपळढव तलावात ज्या 70-80 शेतकऱ्यांची जमीन गेली आहे, त्यांचा मावेजा अजूनही मिळालेला नाही. एका शेतकऱ्याची 15 एकर जमीन त्यात गेली आहे. सरकार म्हणतं तुम्ही आता पेरणी करू नका आणि दुसरीकडे मावेजा देत नाही. वरून आता भूमिपूजन म्हणजे सगळं बेकायदेशीर असताना आणि शेतकऱ्यांवर अन्याय होणारी, त्यांना देशधडीला लावणारी बाब असताना त्यांना काल अमानुषपणे लाठीने मारण्यात आलं. शेतकऱ्यांच्या पोरावर लाठीचार्ज करून तुम्हाला तुमच्या लेकरांना आमदार करायचं असेल तर ते स्वप्न सोडून द्या. जोपर्यंत जमिनीचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला भूमिपूजन करता येतं का? राष्ट्रीय महामार्ग अडवून त्यावर कार्यक्रम घेता येतो का? संपूर्ण ट्रॅफिकचा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. अशा प्रकारच्या परमिशन संबंधित विभाग देऊ शकतो का? याचाही खुलासा झाला पाहिजे. सगळा आडवा उभा धिंगाणा तुम्ही घालणार, वरून येथील भूमिपुत्रांना नजर कैद करणार, शेतकऱ्यावर लाठीचार्ज करणार. हे कोणते कायद्याचे राज्य? सध्या भोकरमध्ये कायद्याचे राज्य नसून हुकुमशाही लादली जाते, परंतु आम्ही त्यास सडेतोड उत्तर देऊ. शेतकरी एकटे पकडून मारणार असाल तर त्याचेही उत्तर एक दिवस मिळेलच. भोकर मतदारसंघात सध्या जी शक्ती मी म्हणेल तेच होईल या आविर्भावात वागत आहे. त्यांना एकच सांगायचं आहे की येणारे सरकार हे महाविकास आघाडीचे असेल तेव्हा पळताभुई कमी पडेल. काल भोकरमध्ये जे काही झालं त्याबद्दल आम्ही धिक्कार करतो आणि यांना आता सत्तेतून येथील जनता खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, हे नक्कीच. सुभाष पाटील किन्हाळकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.